नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला बनलाय की काय, असा प्रश्न आज घडलेल्या एका घटनेमुळे उपस्थित होतोय। नाशिकच्या विल्लोळी परिसरात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण करणारी एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। एका तरुणाची भरदिवसा करण्यात आलेल्या निर्गुण हत्येने संपूर्ण शहर हादरलं असून या घटनेत एका महिलेचे क्रूर रूप पाहून प्रत्यक्षदर्शीही सुन्न झालेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने आपल्या साथीदारांसह मिळून या तरुणाला गाठलं आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने त्याच्यावर हल्ला चढवला। सुरुवातीला आरोपींनी तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला पूर्णपणे असहाय्य केलं, जेणेकरून त्याला प्रतिकार करता येऊ नये। त्यानंतर त्या तरुणावर दगडाने हल्ला करण्यात आला। या घटनेचा जो व्हिडिओ समोर आला आहे तो अत्यंत अस्वस्थ करणारा आहे। त्या तरुणाचा मृत्यू होईपर्यंत ती महिला हातात कोयता घेऊन त्याच्यावर सपासप वार करत राहिली। रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या तरुणावर ती महिला अत्यंत निर्दयीपणे वार करत होती। हे पाहून परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे। तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर ही महिला आणि तिचा साथीदार दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झालेले आहेत। या हत्येमागील नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात असलं तरी एका महिलेनं अशा प्रकारे भर रस्त्यात कोयत्याने वार करून हत्या केल्यामुळं नाशिक जिल्ह्यात सध्या दहशतीचं वातावरण पसरलंय। पोलीस सध्या या व्हायरल व्हिडिओच्या आधारे या महिलेचा आणि तिच्या साथीदाराचा शोध घेत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे।